महाशिवरात्री हा भगवान शिव यांना समर्पित एक महत्त्वाचा हिंदू सण आहे। फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ही महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते। ही रात्र भगवान शिव यांच्यासाठी अत्यंत खास मानली जाते। चला या सोहळ्यामागील महत्त्व, कथा आणि पूजा पद्धत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। महाशिवरात्रीचे महत्त्व। हा केवळ एक सण नसून आध्यात्मिक जागृतीची रात्र आहे। असे मानले जाते की या रात्री केलेली उपासना, जागरण आणि व्रत यामुळे भक्तांची सर्व पापे नष्ट होतात आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते। निसर्गाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास महाशिवरात्रीनंतरच थंडीचा हंगाम संपतो आणि नव्या उत्साहाने वसंत ऋतूचे आगमन होते, जणू निसर्गाचे पुनरुज्जीवन होते। या रात्रीचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक पौराणिक कथा आहेत। यापैकी काही प्रमुख कथा पुढील प्रमाणे आहेत। समुद्र मंथनातून निघालेला विष। देव आणि दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून सर्वप्रथम भयंकर हलाहल विष बाहेर आले। या विषाच्या तीव्रतेने संपूर्ण सृष्टीचा नाश होईल अशी परिस्थिती निर्माण झाली। सर्वांच्या रक्षणासाठी भगवान शिवांनी ते विष आपल्या हातात घेऊन पिऊन टाकले। परंतु ते विष त्यांच्या कंठातच अडकून राहिले, ज्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि ते नीळकंठ नावाने ओळखले जाऊ लागले। भगवान शिवांनी ज्या रात्री हे विष प्यायले आणि जगाचे रक्षण केले, ती रात्र म्हणजे महाशिवरात्री। दुसरी कथा आहे ती शिवपार्वती विवाहाची। अनेक भक्त महाशिवरात्री हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पावन विवाहाचा दिवस म्हणून साजरी करतात। असे मानले जाते की याच दिवशी दोन महान शक्तींचे हे मिलन झाले। या विवाहाची कथा अशी आहे की माता पार्वतींना भगवान शिवांची पत्नी म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली होती। शेवटी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीलाच भगवान शिवांनी त्यांच्या तपस्या पूर्ण करून त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले। तांडव नृत्य। अशी ही एक श्रद्धा आहे की याच रात्री भगवान शिवांनी तांडव म्हणजेच सृष्टीच्या संहाराचे प्रतीक असलेले देखणे नृत्य केले होते। तिसरी कथा आहे एका शिकाऱ्याची। एकदा एक गरीब शिकारी रानात हरवला। रात्रीच्या अंधारात त्याला रानटी प्राण्यांची भीती वाटू लागली। थंडी आणि भुकेने व्याकुळ होऊन तो वाचण्यासाठी एका बेलाच्या झाडावर चढला। जागृत राहण्यासाठी तो एक पान तोडून खाली टाकत होता आणि उपजतच शिवाचे नामस्मरण करत होता। त्याला माहिती नव्हते की खाली एक शिवलिंग आहे आणि त्याची पाने थेट शिवलिंगावरच पडत होती। त्याच्या या नकळत केलेल्या उपवास, जागरण आणि बेलपत्र अर्पण केल्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याला मोक्ष प्रदान केला। आता जाणून घेऊ पूजेची संपूर्ण माहिती। महाशिवरात्रीची पूजा ही 4 प्रहरात केली जाते। प्रत्येक प्रहराचे वेगळे महत्त्व आहे आणि त्यावेळी वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक करण्याची पद्धत आहे। पहिला प्रहर सायंकाळी 6:25 ते रात्री 9:28 शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करावा। दुसरा प्रहर रात्री 9:28 ते 12:31 शिवलिंगावर घी मिसळून अभिषेक करावा। तिसरा प्रहर रात्री 12:31 ते 3:34 शिवलिंगावर तूप लावून किंवा तुपाने अभिषेक करावा। चौथा प्रहर पहाटे 3:34 ते 6:37 शिवलिंगावर मध मिसळून अभिषेक करावा। प्रत्येक प्रहरात अभिषेक केल्यानंतर शिवलिंगाला बेलपत्र, धोत्रा, पांढरी फुले अर्पण करावीत। संपूर्ण रात्रभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शिवचरित्राचे वाचन किंवा कीर्तन ऐकत जागरण करावे।